नागपूर 13. फायनल मॅच सिटी पोलीस नागपूर वर्सेस मराठा लान्सर्स नागपूर. मराठा लान्सर्स 13 पॉईंट्स, सिटी पोलीस 4 पॉईंट्स. थोडा लेट झाला भाऊ, कारण की फायनलचा मॅच सुरू होता, सेमीफायनलचा मॅच सुरू होता. चांदूर बाजार आणि अमरावतीच्यामुळं हा मॅच इकडे लागून गेला. मंडळाचे कोणीही खेळाडू मेडिकल किट इकडे माईककडे आणा लवकर. कसा भाऊ 430 in favor of Maratha Lancers. मेडिकल किट आणा इकडे माईक पाशी. 1 point Maratha Lancers. पोलीस नागपूर या दोन्ही संघामध्ये फायनलचा सामना मैदान क्रमांक 2 वर सुरू आहे. 4-14 अशी आघाडी मराठा नागपूर संघाची. गुलू त्यांना डॉक्टर मांजनी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. 4-14 बोनस मराठा लान्सर्स. बोनस मिळालाय तो थर्ड रेड आणि थर्ड रेड स्टार रीडर फ्रॉम पोलीस नागपूर आणि सक्सेसफुल रेड. 1 पॉइंट मिळतोय रेंज पोलीस नागपूर संघासाठी आणि त्यांची गुणसंख्या. अशी आघाडी मराठा नागपूर संघाची. रेंज पोलीस आहे भाऊ, मी सिटी पोलीस म्हटलं, सॉरी रेंज पोलीस नागपूर. 1 point मराठा. व्हिडिओ बन. सक्सेसफुल रेड सिटी पोलीस नागपूर साठी आणखीन 1 पॉइंट मिळवलेला आहे. सिटी पोलीस. मराठा नागपूर सध्या 16 वर. मराठा नागपूर संघाकडून साक्षी त्रिवेदी सध्या रेड करण्यासाठी संघाची बोनस होती. मराठा 6-18 अशी आघाडी. क्षितिजा सध्या रेड करण्यासाठी मराठा नागपूर संघाकडून जबरदस्त प्रयत्न रेडर कडून आणि गडी बाद केलेला आहे. थर्ड रेड प्रीती पिंजारे सिटी पोलीस नागपूरची स्टार रेडर. प्रीती पिंजारेनं या रेड मध्ये 1 बोनस नागपूर सिटी पोलीस. मराठा बोनस गोल मिळवण्याचा प्रयत्न आणि याच नादामध्ये पकडण्याच्या नादात मराठा नागपूर संघाचा 1 गडी बाद.
साक्षी त्रिवेदी स्टार रेडर. साक्षी त्रिवेदीचा बोनस मिळवण्याचा प्रयत्न. जबरदस्त रेड, सक्सेसफुल रेड. साक्षी त्रिवेदी हिच्याकडून 1 गुण मिळवला आपल्या संघासाठी. सारिका सध्या मैदानात सिटी पोलीस नागपूर या संघाकडून रेड करण्यासाठी. महिलांची जी व्यवस्था आहे तिथे पुरुषांनी कृपया तिथून सरकून जावे. महिलांच्या व्यवस्थेमधून पुरुषांनी कृपया सरका तिथून. बोनस मिळवण्याचा प्रयत्न मराठा लायन्स संघाच्या रेडरकडून. 10-21 अशी आघाडी मराठा लायन्स संघाची. प्रीती पिंजारे सध्या रेड टाकण्यासाठी मैदानात. अत्यंत चपळ अशी रेडर प्रीती पिंजारे. सेल्फ आउट 1 पॉइंट. चपळ रेड टाकण्याच्या नादात प्रीती पिंजारे मैदानाबाहेर. साक्षी त्रिवेदी परत एकदा रेड टाकण्यासाठी मराठा लायन्स संघाकडून. रणजित फाले माईकडे. रणजित फाले. 10-23 अशी आघाडी मराठा संघाला. सिटी पोलीस नागपूर वर्सेस मराठा नागपूर. अत्यंत रोमहर्षक हा सामना. दोन्ही संघ अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करतायत. मैदान क्रमांक 2 मध्ये 10-23 अशी आघाडी मराठा नागपूर संघाकडे. फायनलचा हा सामना. रणजित फाले माईकडे. रणजित जबरदस्त डिफेन्स. रणजित भाऊ माईकडे. सिटी पोलीस नागपूर. 1 गुण मिळतोय सिटी पोलीस नागपूर या संघाला. सारिका पुन्हा एकदा रेड टाकण्यासाठी मैदानात. साक्षी त्रिवेदी. हॅलो. रवींद्र क्रीडा मंडळ श्री भारत बघेल माईकडे या. देवठाणा क्रीडा मंडळ बालूभाऊ देवडे पोस्ट मॅनेजर माईकडे या. बालूभाऊ देवडे यांनी कृपया मंचकाकडे येण्यास करावे. समाज क्रीडा मंडळाचे पोस्ट मॅनेजर माईकडे या. रितेशजी गावंडे बालूभाऊ देवडे यांना इकडे मंचकाकडे पाठवा. चांदूर बाजार क्रीडा मंडळ पोस्ट मॅनेजर माईकडे या. अप्रतिम समाज डिफेन्स. क्रीडा मंडळ हॅलो भाऊ मॅनेजर माईकडे या. चांदूर बाजार क्रीडा मंडळ चांदूर बाजार या संघाचे कोच मॅनेजर माईकडे या. रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड या संघाचे कोच मॅनेजर माईकडे या. जय सेवालाल देवठाणा क्रीडा मंडळ मुलींच्या संघाचे कोच मॅनेजर माईकडे या. नागपूर सिटी हाफ टाइम पहिला हाफ टाइम 30-23 इन या फेवर ऑफ सामन्याचा मराठा लायन्स झाला. नागपूर. हाफ टाइम नंतरची जी गुणसंख्या आहे. हाफ टाइम स्कोर मराठा लायन्स 23 सिटी पोलीस नागपूर 13. माजी उपाध्यक्ष श्री राजूभाऊ रेटे यांनी मंचकाकडे येण्याची कृपा करावी. माजी उपाध्यक्ष राजूभाऊ रेटे. 13-23 अशी आघाडी मराठा नागपूर या संघाची. तेरा 23 अशी आघाडी. प्रीती पिंजारे रेड टाकण्यासाठी मैदानामध्ये. सिटी पोलीस नागपूरची स्टार रेडर प्रीती पिंजारे.
माजी नगराध्यक्ष श्री राजभाऊ रेटे यांनी कृपया मंचकाकडे येण्याची कृपा करावी. राजभाऊ रेटे मराठा संघाने दोन्ही संघाला 1-1 गुण मिळालेला आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्री रविभाऊ आस्कर यांनी 14-24 मलभाऊ देवडे यांना मंचकाकडे आणण्याची कृपा करावी. कार्याध्यक्ष रविभाऊ आस्कर ललितभाऊ देवडे यांना मंचकाकडे आणतील ते. सारिका मैदानामध्ये रेड टाकण्यासाठी सिटी पोलीस नागपूर संघाकडून मराठा नागपूर संघाचे फक्त 3 खेळाडू मैदानात आहेत. फाइनल मैच वर्षगुल क्रीडा मंडळ वासिम वर्सेस गाडगे बाबा क्रीडा मंडळ अमरावती या पुरुष संघांना पहिला पुकार. वर्षगुल क्रीडा मंडळ वासिम वर्सेस गाडगे बाबा क्रीडा मंडळ रेड करण्यासाठी त्यांची रेड आणि सक्सेसफुल डिफेन्स. 16-24 अशी आघाडी बाकी. 2 खेळाडू सध्या मराठा नागपूर संघाच्या मैदानात. दोघेही वाचण्याचा प्रयत्न करतात. 100 अप्रतिम डिफेन्स. नागपूर सिटी संघाला मिळतोय 1 गुण. 17-24 मराठा नागपूर संघाचा सर्व संघ बाद. 20-24 इन फेवर ऑफ नागपूर. मराठा नागपूर संघाची स्टार रेडर सध्या मैदानात रेड टाकण्यासाठी साक्षी त्रिवेदी. अप्रतिम प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी. 1 पॉइंट मराठा लान्सर्स. जबरदस्त रेड साक्षी त्रिवेदीकडून 1 गुण आपल्या संघासाठी. सारिका बोनस मिळवण्याचा प्रयत्न आणि सारिकाने सिटी पोलीस 1 बोनस मिळवला आपल्या संघासाठी. बोनस सिटी पोलीस. परत एकदा साक्षी त्रिवेदी मैदानामध्ये रेड करण्यासाठी अत्यंत चपळ अशी रेडर. बोनस मिळवण्याचा प्रयत्न साक्षीकडून आणि सारिका पुन्हा एकदा रेड करण्यासाठी मैदानात. सिटी पोलीस नागपूरकडून बोनस सोडण्याचा प्रयत्न. 21-26 अशी आघाडी मराठा नागपूर या संघाला. परत एकदा साक्षी त्रिवेदी सलग 3री रेड टाकण्यासाठी तयार. अत्यंत उत्तम खेळाचं प्रदर्शन करून देताना साक्षी त्रिवेदी संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. प्रीती पिंजारे सिटी पोलीस नागपूरची स्टार रेडर प्रीती पिंजारे सध्या मैदानात. परत एकदा रेड टाकण्यासाठी साक्षी त्रिवेदी. 21-26 अशी आघाडी. हेलो मेन सेक्शन सेकंड कॉल फाइनल मैच गाडगे बाबा क्रीडा मंडळ वर्सेस वासगुल क्रीडा मंडळ वासिम या दोन्ही संघांना दुसरा पुकार.
थर्ड रेड टाकण्यासाठी सारिका मैदानामध्ये सिटी पोलीस नागपूर संघाची रेडर बोनस सोडण्याचा प्रयत्न सक्सेसफुली बोनस मिळवलाय सारिकाने आपल्या संघासाठी 22-26 4 गुणांचा फरक साक्षी त्रिवेदी परत एकदा रेड टाकण्यासाठी प्रत्येक रेड मध्ये सक्सेसफुली झालेली साक्षी त्रिवेदी परत एकदा आणि एक गडी बाद केलाय साक्षी त्रिवेदी. आउट 1 पॉइंट मराठा लान्सर्स नागपूर. साक्षी त्रिवेदी परत एकदा मैदानामध्ये रेड टाकण्यासाठी तयार. 22-28 अशी मराठा नागपूर संघाची आघाडी. अत्यंत उत्कृष्ट साखळीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा सक्सेसफुल रेड करून आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिला आहे साक्षी त्रिवेदीनं. सारिका मैदानामध्ये सिटी पोलीस नागपूरकडून बोनस मिळवण्याचा प्रयत्न. बोनस गुण मिळवला आपल्या संघासाठी सारिकानं. साक्षी परत एकदा रेड करण्यासाठी तयार. मैदानाच्या थोडे दूर सरकार तुझे उद्या तिकडे जबरदस्त खेळाचं प्रदर्शन साक्षीकडून. प्रतीकच्या बाजूला जे पांढरे शर्टवाले खाली बसा. मागच्या लोकांना दिसत नाही तिकडे. फक्त सारिका गॅप सोडायचे. मागच्या जंगलात दिसत नाही काही. फक्त सारिका आता मैदानामध्ये उरलेली आहे रेंज पोलीस नागपूर संघाकडून आणि तीच सध्या रेडी करते. ऑल आउट 1+2 3 पॉइंट्स मराठा लान्सर्स नागपूर. बोनस सिटी पोलीस नागपूर. संपूर्ण संघ बाद केलेला आहे रेंज पोलीस नागपूर संघाचा. मराठा नागपूर संघाने 24-30 अशी आघाडी मराठा नागपूर या संघाची. 24 रेड करण्यासाठी सिटी पोलीस नागपूरची रेडर तयार. बोनस मिळवण्याचा प्रयत्न. 33 मराठा लान्सर्स सिटी पोलीस 24. साक्षी त्रिवेदी परत एकदा मैदानात रेड टाकण्यासाठी. बोनस मिळवण्याचा यशस्वी असणारी अशी ही प्लेयर. बोनस मराठा लान्सर्स. बोनस मिळाला तो मराठा नागपूर या संघाला. बोनस सिटी पोलीस. पुन्हा एकदा साक्षी मैदानात रेड टाकण्यासाठी. शेवटची 4 मिनिटं बाकी. अत्यंत चपळ पुरुषांचा संघ अनाऊन्स करते. रेंज पोलीस संघाकडून सारिका रेड टाकण्यासाठी बोनस मिळवण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. बोनस पॉइंट रेंज पोलीस नागपूर संघासाठी. नागपूर संघाची डॉक्टर मनीष माथनकर यांच्या स्वागत आमच्या मंडळाचे अध्यक्ष करतील. तसेच डॉक्टर गोपी आस्कर यांचं सुद्धा स्वागत आमच्या मंडळाचे अध्यक्ष करतील. माफ करा सिटी पोलीस नागपूर. सिटी पोलीस नागपूर. टाइम आउट. 26-35 अशी गुणसंख्या. मराठा लान्सर्स. सिटी पोलीस नागपूर वर्सेस सिटी पोलीस नागपूर संघाकडून प्रीती पिंजारे सध्या रेड टाकण्यासाठी मैदानात. प्रीती पिंजारेचा अप्रतिम प्रयत्न आणि या प्रयत्नात प्रीती पिंजारे यशस्वी. 1 गुण मिळवून दिला आपल्या संघासाठी. प्रीती पिंजारे हिनं पुढची रेड टाकण्यासाठी
साक्षी त्रिवेदी पुन्हा एकदा मैदानात साक्षी त्रिवेदीचा उत्तम असा प्रयत्न आणि एक गुण मिळाला साक्षी त्रिवेदीला. बोनस प्लस 1 पॉइंट. 27-37 बोनस पॉइंट मिळवलाय सारिकानं आपल्या संघासाठी. 28-37 शेवटची काही मिनिटं बाकी आहेत. जबरदस्त रेडर सध्या मैदानामध्ये प्रीती पिंजारे सक्सेसफुल रेड. प्रीती पिंजारे हिच्याकडून एक गुण मिळाला आहे सिटी पोलीस नागपूर या संघाला. यांची गुणसंख्या पोहोचते 29 वर. 29-37 साक्षी त्रिवेदी प्रत्येक रेड मध्ये एक गुण मिळवून दिलाय आतापर्यंत आपल्या संघासाठी. शेवटचा 1 मिनिट बाकी या खेळाचा. प्रीती पिंजारे मैदानामध्ये सिटी पोलीस नागपूर संघाकडून रेड करण्यासाठी. प्रीती पिंजारेनं बोनस पॉइंट मिळवला आणि एक गडी बाद केलाय. थर्ड रेड करण्यासाठी साक्षी त्रिवेदी मैदानात. 30-37 अशी गुणसंख्या या स्पर्धेतली सर्वात उत्तम रेडर साक्षी त्रिवेदी. आणि शेवटच्या काही क्षणामध्ये सुद्धा तिने जबरदस्त कामगिरी. प्रीती पिंजारे पुन्हा एकदा मैदानात बोनस मिळवण्याचा प्रयत्न. प्रीतीला पकडण्याचा प्रयत्न पण निसटून ती जवळ आणि हा सामना इथे संपलेला